श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. फेब्रुवारी महिन्यात मिथुनसह या 4 राशी कमावणार बक्कळ पैसा. लक्ष्मी नारायण योग देणार प्रचंड धनसंपत्ती. फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात 4 राशींना विशेष धनलाभ, संपत्ती आणि समृद्धी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. येत्या काही दिवसातच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. या महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग शनीच्या कुंभ राशीत निर्माण होणार आहे. वैदिक पंचांगानुसार बुध 3 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 6 फेब्रुवारी रोजी शुक्रही या राशीत गोचर करणार आहे. यामुळे शास्त्रानुसार 6 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण राजयोग कुंभ राशीत निर्माण होणार आहे. हा राजयोग 2 मार्च रोजी संपणार आहे, ज्यावेळी बुध कुंभ राशी सोडून मीन राशीत गोचर करेल. या काळात लक्ष्मी नारायण राजयोग सुमारे 30 दिवसांसाठी 4 राशींना लाभ देणार आहे. या 4 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मिथुन राशी. फेब्रुवारी महिना मिथुन राशीसाठी दिलासा देणारा ठरेल. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल. जीवनाची गती योग्य दिशेने परत येईल. मानसिक ताण कमी होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरू शकते. मिथुन राशींच्या लोकांसाठी नवीन कमाईच्या संधी निर्माण होणार आहे. खर्च वाढतील परंतु उत्पन्न उत्तम राहील. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुमचा नफा अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. मिथुन राशीसाठी नवपंचम राजयोग विशेषतः शुभ मानला जातो. बुध हा या राशीचा स्वामी आहे आणि गुरुशी त्याची युती आर्थिक बाबींमध्ये आराम देऊ शकते. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. शिक्षणाशी संबंधित लोकांना लक्षणीय यश मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळू शकते. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर समज वाढेल. करिअरमध्ये नवीन कल्पना आणि नवीन कौशल्ये गेम चेंजर ठरू शकतात. असंच एकाच वेळी खूप काही करण्याचा प्रयत्न केल्याने तुमचा गोंधळ वाढू शकतो. संवाद तुमच्या नात्यात गोडवा आणेल. आरोग्याच्या बाबतीत तुमच्या मज्जासंस्थेकडे आणि झोपेकडे लक्ष द्या. मोठा बदल हा असेल की तुमच्यात जुने विचार सोडून नवीन विचार स्वीकारण्याचे धाडस असेल. ही युती मिथुन राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरू शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याचीही संधी मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. ग्रहांची स्थिती मिथुन राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. प्रलंबित कामे, पदोन्नती किंवा बराच काळ रखडलेले पगार, बोनस मिळण्याचीही दाट शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात अडकलेले काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ, शेअर बाजार किंवा सट्टेबाजीतून अनपेक्षित नफा मिळू शकतो. पण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. विशेष गुरुचे भ्रमण तुमची निर्णय क्षमता वाढवेल, ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य गुंतवणूक करू शकाल. तुमची सामाजिक प्रतिमा सकारात्मक राहील. मिथुन राशीसाठी फेब्रुवारी महिना विशेष अनुकूल मानला जात आहे. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाचे योग बनतील. बृहस्पती लग्नस्थानी असल्याने आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. व्यापारात प्रवासातून फायदा होईल. प्रेम संबंधात सकारात्मकता राहील, तर वैवाहिक जीवन स्थिर राहण्याची शक्यता आहे. 23 फेब्रुवारी नंतर करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळू शकतात. मात्र आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळावा. हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील शुभ आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा करार मिळू शकतो, जो मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची खूप प्रशंसा केली जाईल. या महिन्यात तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. मिथुन राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना साधारणपणे चांगलाच राहणार आहे. तुमच्या भाग्याच्या घरात ग्रहांचे शुभ गोचर होत असल्याने तुमचे भाग्य अधिक मजबूत होईल. यामुळे तुमच्या कमाईतही वाढ होईल. हा महिना तुम्हाला मालमत्तेच्या बाबतीतही यश मिळवून देणारा ठरू शकतो. तुम्हाला या महिन्यात वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येतील. तसेच धार्मिक प्रवासाचे योग देखील तयार होतील. हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या नशिबाची साथ मिळाल्याने अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील. मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जात आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान वाढेल. अनेक अडलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. जुन्या योजना आणि विचारांना नव्या दिशा मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होऊ शकतो. विशेष म्हणजे अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक योजना योग्य रीतीने आखल्यास मोठा फायदा मिळू शकतो. केंद्र त्रिकोण आणि लक्ष्मीनारायण राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतात. उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. स्थानिकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आदर वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि इतर फायदे मिळण्याची दाट शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत आणि आरोग्य चांगले राहील. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. या काळात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मे महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते. मिथुन रास असणाऱ्या लोकांसाठी सिंह राशीमध्ये बुधाचे थेट भ्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे कामानिमित्त परदेशात जावे लागण्याची शक्यता आहे, जे आर्थिक दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर ठरेल. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य मिळू शकेल, जे नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी खूप अनुकूल आहे. इतकेच नाही तर या दरम्यान नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यानंतर आहे वृश्चिक रास. 6 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात आर्थिक परिस्थिती अनुकूल राहणार आहे. पैसे सहज मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ होणार आहे. व्यावसायिकांनाही त्यांचा नफा दुप्पट दिसू शकतो. तुम्ही घर, दुकान किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. फेब्रुवारीमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मंगळाची युती
खूप शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. वृश्चिक राशीसाठी देखील हा योग शुभ मानला जातो. याचा परिणाम आनंद आणि संपत्तीशी संबंधित बाबींवर होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. रिअल इस्टेट, शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही तुमच्या विरोधकांनाही मागे टाकू शकता. दीर्घकालीन समस्यांमुळे आराम मिळू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल आणि व्यवसायात स्पर्धकांकडून कडवे आव्हान मिळेल. करिअरबाबत चाचपणी करणाऱ्यांना थोडे अधिक वाट पाहावी लागेल. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्यास सुरुवात होईल. पगारदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील, तर व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एखादी सुखद वार्ता मिळेल. महिन्याच्या मध्यात सरकारी यंत्रणेकडून लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रस घ्याल. कुटुंबांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात ताळमेळ उत्तम राहील. जोडीदारासोबत सुखद वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत आहार आणि व्यायामाची शिस्त पाळा. या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कृतींचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांवर राग टाळा. प्रलंबित कामे, बजेट किंवा संसाधनाच्या कमतरतेमुळे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ, गमावलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जमुक्तीचे मार्ग खुले होतील. विशेष तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, जे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर देखील असेल. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये खूप रोमॅन्टिक असाल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना साहस आणि प्रयत्नांचा आहे. लहान प्रवास, मित्रपरिवार आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. नोकरीत सुरुवातीला अडचणी येतील, मात्र महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने घसा, सर्दी किंवा पचनाशी संबंधित त्रास संभवतो. प्रेम आणि दाम्पत्य जीवनात संयम आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि हाच ग्रह अंगारक योग तयार करत आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा काळ विशेषतः धनसंपत्तीच्या बाबतीत चिंताजनक ठरू शकतो. अंगारक योगामुळे धनसंपत्तीची हानी होण्याची शक्यता आहे. जर धनसंपत्तीशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर तो सध्या टाळणेच योग्य राहील. या काळात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करणे टाळावे. कार्यस्थळीही अधिक सावधगिरीने काम करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अडचणी वाढू शकतात. यासोबतच या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्याही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात योग्य दिशा शोधल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या ध्येयावर टिकून राहिलात आणि कठोर परिश्रम करत राहिलात तर तुम्हाला नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचवेळी कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि नेतृत्व पदाची भूमिका
मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या काळात नोकरदार लोकांना एक नवीन ओळख मिळू शकते. या काळात तुमच्या आई आणि सासरच्या मंडळींसह संबंध मजबूत होतील. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी थेट फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च हा सर्वोत्तम महिना आहे. होळी कुठेतरी अडकलेले पैसे परत आणू शकते, त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यानंतर आहे मकर रास. शुक्र आणि बुध राशीचा लक्ष्मीनारायण राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रणात राहणार आहे. कर्ज आणि कर्जाचा ताण कमी होऊ शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. मकर ही शनीची रास आहे. शनी म्हणजे विलंब, अडथळे, कष्ट, शोक असे काहीसे समीकरण आपण मानतो, पण शनी म्हणजे चिकाटी, काटकसर, संयम, दीर्घोद्योग, सूत्रबद्धता हेही तितकेच सत्य आहे. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये या दोन्ही छटा दिसून येतात. या व्यक्तींमध्ये जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड असते, तर कधी महत्त्वाकांक्षी, पण त्यांना उदासीनताही त्यांच्यात लवकर येते. त्यांच्या जिद्द चिकाटी असते. स्वतःची कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची धमक असते. चिकाटी, मेहनत घेणे आणि विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द तुमच्यात असते. नैराश्य, उदासीनतेचे आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आहे. महत्त्वाकांक्षी विचार आहेत. मनातील आराखडे प्रत्यक्षात उतरवाल. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल. नेटाने पुढे जाल. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांचा मोलाचा सल्ला मिळेल. अभ्यासात वाखाण्याजोगी प्रगती कराल. दासनवमी, महाशिवरात्र या सुमारास आत्मविश्वासाने बळावेल. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्या. सभा समारंभात विचारांची उत्तम मांडणी कराल. विवाहितांचे प्रवास योग येतील. देशात व परदेशातही प्रवास करण्याची तयारी कराल. नवी खरेदी कराल. गुंतवणूकदारांसाठी हा महिना जास्त जोखमीचा असणार आहे. योग्य ती सावधानी बाळगाल. जागेचे व्यवहार मार्गी लागतील. अडकलेली कामे पुढे सरकल्याने मानसिक समाधान मिळेल. घसा आणि श्वासोच्छ्वास आणि डोळे यांची विशेष काळजी घ्यावी. सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित अडचणी दूर होतील. एखादी अत्यंत शुभ बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. लहान मोठ्या प्रवासाचे योग येतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीचीही संधी आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मंगळाची युती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी
तुमची कामगिरी सुधारेल, नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल आणि तुम्हाला व्यवसायातही यशस्वीपणे नफा मिळेल. व्यवसायाशी संबंधित उत्पन्न तुम्हाला आनंद देईल. तुम्हाला व्यवसाय संबंधित सहली कराव्या लागतील, जे व्यवसायाला पुढे नेण्यात उपयुक्त ठरतील. मकर राशीच्या लोकांना सूर्याचे हे भ्रमण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे संकेत देते. तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे तुमच्या बँक बॅलन्सवर ताण येईल. घरी पैसे वाचवणे कठीण होईल. या काळात गुंतवणुकीशी संबंधित बाबी टाळणे चांगले. कठोर भाषण आणि वर्तनांमुळे संबंध बिघडू शकतात. बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते. फेब्रुवारीमध्ये बुधाच्या संक्रमणामुळे मकर राशीचे भाग्यही बळकट होईल. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. प्रलंबित निधी परत मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सहवास लाभेल. मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे हा महिना कमाईच्या दृष्टीने खूपच चांगला ठरेल. या महिन्यात तुमची कमाई पूर्वीपेक्षा खूप जास्त असेल. घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करू शकाल. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. नवीन मालमत्ता खरेदी किंवा जुन्या मालमत्तेची विक्री फायदेशीर ठरू शकते. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळीच छाप पडेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या 7.5 आणि राहूचा परिणाम जाणवणार आहे. त्यांच्या लग्नात लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ होतील. तुम्हाला अज्ञात स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा मोठा भाग तुम्हाला मिळू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच या काळात पैशांचे नवे स्रोत तयार होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध यांच्या युतीमुळे तयार होणारा षडाष्टक योग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या गोचर कुंडलीच्या लग्नाच्या घरात बुध ग्रह आहे आणि 5व्या घरात गुरु ग्रह आहे. परिणामी या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. व्यवसायातही यश मिळू शकते. तुमच्या वैयक्तिक जीवनात अनेक बदल दिसून येतात. मुलांशी संबंधित समस्या संपतील आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमचा कल अध्यात्माकडेही असेल. एकाग्रताही वेगाने वाढू शकते. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. समाजाच्या उन्नतीसाठी तुम्ही चांगले प्रयत्न करू शकता. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. भाऊ बहिणींशी असलेले वाद संपुष्टात येतील आणि एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रवासाचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरी मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमचे करिअर, ओळख आणि भविष्यातील योजना पुन्हा परिभाषित केल्या जाऊ शकतात. हा तुमच्यासाठी खूप प्रभावशाली काळ असेल. नातेसंबंधांमध्ये अचानक बदल शक्य आहे. काही नाती तुटू शकतात तर काही नवीन नाती निर्माण होऊ शकतात. तुम्हाला खूप ऊर्जा असल्यासारखे वाटेल आणि मानसिकदृष्ट्या ओझे वाटू लागेल. जीवनात असे बदल होतील जे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देतील. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचे मीन राशीतील वास्तव्य खूप सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती
पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. स्वतःच्या राशीत बुध आणि राहूची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी निर्णायक ठरू शकते. या काळात मोठे व्यवहार, महत्त्वाच्या डील्स किंवा करार पूर्ण होण्याची क्षमता आहे. निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. नेतृत्व गुण अधिक ठळक होतील आणि कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता असून आर्थिक अडचणी हळूहळू सुटू शकतात. एकूणच हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा ठरू शकतो. बुध राहू युती जरी लाभदायक असली तरी राहूच्या प्रभावामुळे अति आत्मविश्वास, चुकीचे निर्णय किंवा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना विवेक आणि संयम आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि स्पष्ट विचारसरणी ठेवली तर हा योग अनेकांसाठी मातीचे सोने करणारा ठरू शकतो. फेब्रुवारी महिना कुंभ राशीसाठी खूप खास असू शकतो. तुमच्या लग्नाच्या घरात शुक्र आणि राहूची युती तयार होत आहे. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती वेगाने मजबूत होऊ शकते. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद वाढेल आणि भौतिक सुखसोयी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे विचार अधिक सर्जनशील असतील, ज्यामुळे नवीन कल्पना येतील. व्यवसायातील नवीन प्रयोग तुम्हाला पुढे नेऊ शकतात आणि यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुंभ राशीसाठी हा महिना सुवर्ण काळ ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कमतरता भासणार नाही. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला स्वतःची स्टार्टअप सुरू करायचे असेल तर फेब्रुवारी हा शुभ आहे. परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. विविध मार्गांनी पैसे मिळू शकतात. फेब्रुवारी 2026मध्ये कुंभ राशीतच ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या राजकीय संपर्कामुळे चांगला फायदा मिळू शकतो. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी लाभाचे चांगले योग बनत आहेत. या महिन्यात तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा आणि क्षमतेचा नक्कीच फायदा मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्यासाठी हा काळ सुखद ठरेल. तुम्हाला तुमच्या कूटनीतिक क्षमतेमुळे लाभ मिळेल. तुमच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन संधींचा फायदा घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी चांगली योजना आखा. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026मध्ये अंगारक योग आणि ग्रहण योग त्यांच्या लग्न भावात तयार होत आहे. लग्न भाव म्हणजे व्यक्तीचे शरीर आणि व्यक्तिमत्व. त्यामुळे या योगांचा थेट परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर होईल. या काळात ते थोडे गोंधळलेले राहू शकतात. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांना अडचण येऊ शकते. त्याचबरोबर त्यांची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता आहे. समाजात किंवा मित्रमंडळींमध्ये त्यांची प्रतिमा थोडी मलिन होऊ शकते. त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. करिअरच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकते. या काळात कुटुंब आणि करिअर यांच्यात समतोल साधणे खूप आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे या काळात शांत राहून विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ.
स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.